आज इथे आपली भेट घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी मी आणि मनीषकरच भारतीय जनता पक्षाचे सहकारी आज इथे आलेलो आहे. आमच्या तांडेजीने अतिशय विस्तृत पद्धतीने मच्छीमार बांधवांसाठी गेल्या 11 महिन्यामध्ये आमच्या महायुती सरकारने काय काय नेमकं केलं, कुठले निर्णय घेतले या बाबतीमध्ये अतिशय विस्तृत अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. या खात्याचा मंत्री म्हणून आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की आपण आपल्या सगळ्या जणांची काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्यालाही आर्थिक सक्षम कसं करू शकतो या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे. आज आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून असंख्य महत्वाचे निर्णय या निमित्ताने घेतले गेलेले आहेत. सर्वात महत्वाचा तर कृषीचा दर्जा जो आपण मत्स्य व्यवसायाला दिलेला आहे, त्यामुळे आज कुठलेही संकट अगर आपल्यावर आलं तर त्याच्यातून तोडगा काढण्याचं काम आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही करू शकतो एवढी पावसाळ्याचा फायदा झाला एवढी ताकद आपल्याला त्या निर्णयामध्ये आहे. बांधवांनो, आजची जी बैठक आपली आजची जी भेट खरं म्हटलं तर फक्त आपल्याशी भेट होऊन आपल्याशी संवाद चालू आम्ही आपल्या बरोबर आहोत आणि यापुढे पुढची 4 वर्ष आमचं सरकार आपल्यासाठी काम करत असताना प्रत्येक निर्णय घेत असताना आपल्या सगळ्यांचं मच्छीमार बांधव म्हणून भगिनी म्हणून आपल्या सगळ्यांचं हित बघितलं जाईल. आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी जी काय ताकद मागे लावायची असेल ती ताकद लावण्याची आपली तयारी आहे. हा संदेश देण्यासाठी आज ही बैठक आम्ही आयोजित केलेली होती. सन्मान्य राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी सुरू केलेला प्रवास किनारपट्टीच्या दृष्टिकोनातून असंख्य त्यांनी जे महत्वाचे निर्णय घेतले, आता पुढच्या टप्प्यावर त्याच दर्जाचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. असंख्य महत्वाचे बंदरे असो, शेती असो, या सगळ्याची कामं जी माझ्याकडे आज प्रस्तावित आहे, ज्या ज्या अपेक्षा जी जे मागणी आपल्याकडे असतील त्या सगळ्या पूर्ण करण्याची जबाबदारी ही दिली आहे. आणि या खात्याच्या माध्यमातून जे काही निर्णय आम्ही घेतोय त्यामुळे महाराष्ट्र राज्यातला मत्स्य उत्पादन 47% आपण वाढवून दाखवलेलं आहे. हे आपल्या खात्याचं खऱ्या अर्थाने यश आहे. देशाचं मत्स्य उत्पादन 2% कमी झालं पण आपल्या महाराष्ट्राचं 47% वाढलं. म्हणजे एवढं हे म्हटलं की आपण ज्या दिशेने चाललोय त्या दिशेने पण हे सगळे निर्णय घेत असताना 877 किलोमीटरची जी आपली जी किनारपट्टी आहे, हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर खालपर्यंत हे काम आम्ही रायगड खालपर्यंत काम करत असतात. एवढे सगळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना विकास करत असताना तुम्हा सगळ्या जणांना एक विश्वास देईल की मी कुठेही असलो तर खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांवर माझं सर्वात जास्त लक्ष आहे. आई विश्वास तुम्हाला शेवटी माझ्या जिल्ह्यातल्या मच्छीमारांचा जर विकास करू शकलो नाही तर म्हणजे आल्या जिल्ह्यामध्ये जाऊन काय मोठ्या गोष्टी करू. मला आपल्या इकडच्या मच्छीमारांचं जोरदार उत्पन्न कसं वाढवू शकतो, चांगल्या निर्णय कसे घेऊ शकतो, इकडच्या तरुणींना नवीन मत्स्य क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी करायचं असेल त्यासाठी निधी कसे उपलब्ध करू शकतो, नोकऱ्या कशा उपलब्ध करू शकतो या दृष्टीवर मी आज काम करतोय. आज आकृती बंदराच्या अंतर्गत आपल्या या मत्स्य खात्यामध्ये जवळपास 450 नवीन नोकऱ्या आम्ही निर्माण करतोय. 450 मी आपल्याला विश्वास देतो त्याच्यातल्या 50% नोकऱ्या आपल्या सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणांसाठी मी निश्चितपणे आरक्षित ठेवीन आणि ते आपल्याला
प्रधानमंत्री मत्स्य संपदाच्या माध्यमातून मिळते. आपण जानेवारी 2024 ला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आपण आणण्याच्या तयारीमध्ये आहोत, जेणेकरून त्या पद्धतीचा अजून लाभ आपल्यापर्यंत पोहोचवण्याची तयारी आपल्या राज्य सरकारची आहे. म्हणून या सगळ्यांची माहिती तुम्ही घेऊन ठेवावी, जास्तीत जास्त याचा लाभ द्यावा. या आता आपण ऐकलं असेल 2-3 दिवसा अगोदर आपण शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना पण 20 मध्ये सवलतीचा दर आपण काढला. आपल्याला साधं एवढंच करायचंय की आमचे जे मत्स्य खात्याचे अधिकारी आणि सादर त्याला फक्त संपर्क करून त्यांच्याकडे अर्ज द्यायचा आहे आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने वीजची सवलत भेटते तशी मच्छीमारांना किंवा आपल्यालाही तशी वीजची सवलत